श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र यांची सुरुवात अगदी आपण सोप्या भाषेमध्ये बघणार आहोत. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन या चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण श्री गुरुचरित्र यांची सुरुवात अगदी सोप्या साध्या भाषेमध्ये पाहणार आहोत. तुम्हाला नक्की आवडेल. ते तुम्ही सर्वांनी ऐकावे किंवा वाचावे ही माझी सर्वांना नम्र विनंती आहे. तर आता आपण श्री गुरुचरित्राची सुरुवात ही अगदी सोप्या भाषेमध्ये अगदी गोष्ट स्वरूपामध्ये बघणार आहोत. आता श्री गुरुचरित्राची सुरुवात. नामधारक आणि सिद्ध यांची भेट. फार पूर्वीची गोष्ट आहे. एक ब्राह्मण होता. त्याचे नाव नामधारक असे होते. तो दत्तभक्त होता. त्याच्या घराण्यात अनेक पिढ्यांपासून श्री दत्तगुरूंची भक्ती चालत आली होती. पण काळ बदलला. घरात दुःख, संकटे आणि दारिद्र्य आणि मानसिक त्रास वाढू लागला. नामधारक रोज दत्तांचे नाव घ्यायचा आणि पूजा करायचा, प्रार्थना करायचा. पण त्याच्या मनात एक प्रश्न सतत येत असे. तो प्रश्न म्हणजे, मी इतकी भक्ती करतो तरी माझे दुःख का संपत नाहीत? गुरु माझ्यावर प्रसन्न का होत नाहीत? त्याप्रमाणे हळूहळू त्याचे मन खचू लागले. एक दिवस त्याने ठरवले, मी स्वतः श्री गुरूंना शोधून काढणार आणि त्यांचे दर्शन घेईल आणि श्री गुरुच माझ्या प्रश्नांची उत्तरे देतील. असा निर्धार करून नामधारक घराबाहेर पडला आणि चालत राहिला. तो जंगलातून, डोंगरातून, नद्यांच्या काठाने त्याचा प्रवास सुरू झाला. प्रवासामुळे तो खूप थकला होता. त्याचे शरीर सशक्त झाले होते, पण मनात एकच आशा होती, आपल्याला गुरु नक्की भेटतील. त्याचप्रमाणे एका दुपारी तो एका मोठ्या वृक्षाखाली बसला आणि त्याच्या डोळ्यामधून अश्रू वाहत होते. तो मनोमन श्री दत्तांना हाका मारत होता, हे दत्तप्रभू, माझ्यावर कृपा करा, मला माझे गुरु भेटू द्या. इतक्यात नामधारकाला दुरून एक तेजस्वी संन्यासी येताना दिसले. नामधारकाच्या चेहऱ्यावर त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होते. डोळ्यात करुणा होती. चालण्यात त्यांच्या शांतता होती. ते जवळ आले. नामधारकाने त्यांना नमस्कार केला. त्या संन्याशांनी नामधारकाला प्रेमाने विचारले, बाळा, तू इतका दुःखी का आहेस? कुठे चालला आहेस? नामधारक म्हणाला, महाराज, मी श्री दत्तांचा भक्त आहे. मी श्री दत्त गुरूंचा भक्त आहे, पण माझ्या आयुष्यात संकटे आहेत. मला श्री गुरूंचे दर्शन हवे आहे. मला त्यांची कृपा हवी आहे. संन्यासी हसले. ते म्हणाले, तुझी श्रद्धा खरी आहे, म्हणूनच आज आपली भेट झाली आहे.
नामधारकाने विचारले, महाराज, आपण कोण आहात? तेव्हा ते म्हणाले, लोक मला सिद्ध असे म्हणतात. मी श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा शिष्य आहे. अनेक वर्षे त्यांच्या सेवेत राहिलो. त्यांच्या असंख्य लीला माझ्या डोळ्यांनी मी पाहिल्या आहेत. हे ऐकताच नामधारकाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तो म्हणाला, महाराज, मग मला श्री गुरूंची कथा सांगा, त्यांचे जीवन सांगा, त्यांनी भक्तांवर केलेली कृपा सांगा. माझे मन शांत होईल. सिद्ध म्हणाले, ही कथा साधी नाही. ही गुरुकृपेची गंगा आहे. जो श्रद्धेने ऐकतो त्याचे मन शुद्ध होते. त्यांच्या जीवनात भक्ती, ज्ञान आणि समाधान येते. असे म्हणून सिद्धांनी श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या दिव्य चरित्राचे कथन सुरू केले. हीच कथा पुढे श्री गुरुचरित्र म्हणून प्रसिद्ध झाली. त्या दिवसापासून नामधारक हा फक्त श्रोता राहिला नाही, तर तो गुरुकृपेचा अधिकारी झाला. आणि सिद्ध हे केवळ कथाकथन करणारे नव्हते, तर गुरूंच्या अनुभवाने परिपूर्ण असे आत्मज्ञानी संत होते. म्हणूनच श्री गुरुचरित्र हा ग्रंथ वाचताना प्रत्येक अध्यायामध्ये सिद्ध म्हणाले आणि नामधारक म्हणाला असा संवाद दिसतो. आता हा संवाद म्हणजे एका दुःखी भक्ताला सद्गुरूंनी दिलेल्या ज्ञानाचा, भक्तीचा आणि आत्मविश्वासाचा अमृत स्रोत आहे. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला गुरुचरित्राची सुरुवात हा लेख कसा वाटला? तुम्हाला जर हा लेख आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि हा लेख तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईक यांना शेअर करा. आणि तुम्हाला जर लेख आवडला असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण अशाच पद्धतीने सोप्या भाषेमध्ये गुरुचरित्राचे अध्याय आपण लेखाद्वारे सादर करू. तुम्हाला जर लेख आवडला तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.